मला ज्या इकडे घेऊन आल्यात ना त्यांना फ्रेश होण्यासाठी कॉटेज उघडून दिलं का? हो हो, आत्रंग गेलाय त्यांच्या सोबत, तो देईल त्यांना कॉटेज उघडून. पण आहे कोणती? मल्लिका नाव आहे त्यांचं, गेस्ट आहेत आपल्या. बरं, आणि त्यांचं नाव रजिस्टर मध्ये लिहून घ्यायची काही गरज नाही आहे. साहब जी, वो आपकी फ्रेंड है क्या एम्स्टरडैम की? मालक, मी काय म्हणते, तुमचे गेस्ट नॉनव्हेज खातील ना? नाही म्हणजे मी तुमच्यासाठी खास नॉनव्हेजचा मेनू बनवताय. झालं का सुरू तुझं नॉनव्हेज? अरे जरा मोकळी हवा तर घेऊ दे त्यांना इथली. अरे बघ ना किती दमल्यासारखे दिसत आहेत ते. अण्णा असू दे, राहू दे. हा सगळा गोंधळ मला किती प्रिय आहे हे गेल्या काही दिवसात मला जास्त जाणवलंय. खरंच सांगतो, तुम्हा सगळ्यांना ना मी खूप मिस केलं या दिवसात. अरे पण होतास कुठे तू? यांना एम्स्टरडॅमचं तिकीट मिळालं कुठे? नाही, ते काही माहित नाही मला, पण मी तिकडे नव्हतो. अरे मग होतास कुठे तू? तू त्या इंटरनॅशनल नंबरवरच कॉल केला होतास ना मला. सांगतो सगळं सांगतो. आधी मयेकर काका आणि गौरीला इथे येऊ देत, मग सांगतो. हा, त्यांना कळवलं ना मी आल्याचं? हो हो. अरे बस बस, काय झालं तुझ्या पायाला? बस. अण्णा, कपिलला हळदीचं दूध दिलत का? नाही, दूध हळद नको म्हणाले. फ्रेश वाटण्यासाठी लिंबू सरबत मागवलंय त्यांनी. आता कसं वाटतंय कपिल? बरं वाटतंय आता. म्हणजे इथे आल्यानंतर खरंच खूप बरं वाटतंय. काका, गौरी कुठे? तिला कळवलंत ना मी आल्याचं? काका, तुमचा जरा फोन द्या मला, तिला फोन. कपिल, आता मला सांग, नक्की कुठे होतास तू? आणि हे पायाला काय झालं? कसं लागलं पायाला? सांग बघू मला. आम्हीही तेच विचारतोय त्यांना. हो, पण मालक काहीच सांगत नाहीयेत. साहब जी का एक फ्रेंड भी आया है एम्स्टरडैम से. साहब वो कौन है? तुझी चौकशी थांबवशील? मला कपिलशी महत्वाचं बोलायचंय. कपिल इतके दिवस गायब होता हे फार गंभीर प्रकरण आहे. कदाचित आपल्याला पोलिसात सुद्धा कळवायला लागेल. तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती सगळी मी नंतर सांगेन, पण आता सगळे जरा प्लीज. अरे मयेकर काका, हिरे, तुम्ही थांबा. अरे ऑफकोर्स, हे फॅमिली मेंबर्स आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आता मला सगळं नीट सांग कपिल, काय झालं? अरे तू आजीचं कारण सांगून गेलास आणि गायबच झालास त्यानंतर. यांनी आजीला फोन केला तर कळलं की आजी बरी आहे. अरे मग होतास कुठे तू? ए बाबा, मला सगळं नीट सांग रे, खूप टेन्शन आहे मला. आणि सावंतांनी विचारलं ना तर मी त्यांना सगळं सांगेन, उगाच तुला दगदग नको. खूप दमलेला दिसतोस ना तू, आणि पायालाही लागलाय तुझ्या, म्हणून म्हणतो. हो कपिल, सांग, हा सगळा काय प्रकार आहे? आहेत बरेच लोक आहेत, मी पण आहे. आपण माझं नाव रमेश, पण मला सगळे आवडीनं अत्रंग असं म्हणतात. ओके. रामाश्रयात येणाऱ्या गिऱ्हाईकांना काय हवं काय नको ते सगळं बघायची जबाबदारी माझी आहे. गुड. तुम्ही मालकांना कुठे भेटलात? रस्त्यात, माझ्याच गाडीला धडकले ना. ऍक्सिडेंट वगैरे काही झालेला नाहीये, ते थोडेसे धडकले, मी त्यांना इकडे घेऊन आले. लेकिन मैम साहब, आपका नाम क्या है? मल्लिका. अच्छा है. तुम्ही आधीपासूनच मालकांना ओळखत होता का? अहो नाही, आता रस्त्यातच पहिल्यांदा भेटले. हा. का? काय नाही, सहज. नाही, माझा आजपर्यंत एवढा मोठा इंटरव्ह्यू कोणीच घेतलेला नाहीये ना, म्हणून विचारलं. आम्ही पण एवढा मोठा इंटरव्ह्यू कोणाचा घेतला नव्हता. अहो, आम्ही नोकर माणसं, आम्ही काय इंटरव्ह्यू घेणार काय? मी तरी कुठे मालकीणे. मी आपली सोनसरीत येत होते, मध्ये कपिल भेटला, स्वतःला घेऊन आले. दॅट्स इट. ओ, सोनसरी में आपका कुछ काम है क्या? मी मूळची इथलीच आहे ना. काय सांगता? काय आडनाव काय आपलं? आडनाव कशाला हवंय? मल्लिका, एवढंच पुरे. अच्छा, सोनसरीत कोणाकडे आलात? तुमच्याचकडे.
काय झालंय गौरीच्या फोनला? का लागत का नाही तिचा फोन? रेंज प्रॉब्लेम असेल बहुतेक. हिरेन ती कुठे गेली आता? ऑफिसलाच गेली ना? हो म्हणजे ऑफिसला, म्हणजे नाही ऑफिसला नाही, ती फील्ड वर्कला गेली असेल. फील्ड वर्क? हा म्हणजे कोर्टात गेली असंच म्हणायचं ना तुला? हा मी स्टेट एजंट ना, मी या भाषेतच बोलणार. मी इथे परत आलोय हे तरी कळलंय का तिला? म्हणजे आता एवढं सगळं झालंय कळलंच असेल ना. मी मेसेज केला होता, मयेकर काकांनी पण फोन केला असेलच ना तिला. हिरेन यार मी खूप मिस करतोय तिला. खूप वर्ष झाली तिला भेटलोच नाही असं वाटतंय माहिती. इकडनं निघताना मी सुद्धा धड निरोप घेतला नाही तिचा. कुठल्या रेंज नसलेल्या कोर्टात गेली आहे. अरे कोर्टात आहे ना, ती फोन बंद ठेवला असेल तिने. कोर्टात चालत नाही ना. गौरी फोन उचल, मला बोलायचंय तुझ्याशी. किरण ती कुठल्या कोर्टात गेली? चल आपण तिकडे जाऊया, मी तिला सरप्राईज देतो. ती मला समोर बघून खुश होईल. चल. अरे म्हणजे मला कसं माहित असणार ना ती कुठल्या कोर्टात गेली आहे ते? मी मयेकर काकांना विचारतो. नाही एक मिनिट थांब. म्हणजे तू थांब, मी बघतो. तुझा पाय दुखतोय ना, तू इथे आराम कर. बरं तू बघ, मी जाऊन बघ. जा लगेच. आलोच. जा पटकन विचार. अरे मयेकर काका, आता हिरेन तुम्हाला भेटायला असतं बाहेर गेलाय. बरं मला गौरी कुठल्या कोर्टात गेले ते सांगाल का? मी तिकडे जातो आणि तिला घेऊन येतो. मला माहिती आहे तिला माझा राग आला असणार आहे, पण मी तिच्या समोर असेल ना तर तिचा राग कमी होईल. कुठल्या कोर्टात गेली ती? विदर्भातल्या कोर्टात? पण एवढ्या लांबची कोणाची केस घेतली तिने? आणि मी इथे नसताना तिनं ही अशी केस हँडल करायला का घेतली? नो वंडर तिचा फोन लागत नाहीये. बरं आणि मला आत्ता मग हिरेन हे सगळं सांगत का नव्हता? कपिल, गौरीने इथून जाण्यापूर्वी तुला एक पत्र लिहून ठेवलंय. हे पत्र वाच, म्हणजे मग सगळा खुलासा होईल. काय? वाच. परत आलास तर वाच. प्रिय कपिल, परत आलास तर वाच. तू नाही आहेस त्यामुळे सगळे खूप प्रश्न विचारतात. जवळजवळ सगळ्यांच्याच मनात संशय आलाय की तू ॲम्स्टरडॅमला निघून गेलास. मला खात्री होती की तू ॲम्स्टरडॅमला नाही गेलास, पण तरी आता सगळ्यांच्या प्रश्नांना तोंड देणं मला जमत नाहीये. मी जातेय थोडे दिवस एकटं राहण्यासाठी. मी परत येण्याआधी जर तू आलास तर मला शोधायला येऊ नकोस. माझं मन स्थिर झालं की मी येईन. तिथे फोनला रेंज नसेल तेव्हा काळजी करू नकोस. मी ठीक आहे. तुझी गौरी. जितेंद्र, धर्मेंद्र यांना आडनावं आहेत का सांगा मला. नाही. मग मी पण मालिका लिहिलंय ना. तुमचं आय कार्ड द्या. मी ना जेव्हा आय डॉक्टर कडे जाईन ना आईस चेक करायला, तेव्हा ते कार्ड देतील, तेव्हा मी तुम्हाला देईन. बरोबर. तू गेल्यानंतर तिने तुझी खूप वाट पाहिली. संपूर्णपणे अनिश्चिततेच्या वातावरणात वाट बघितली. कपिल, तिने तिच्या प्रेमाची परीक्षा दिली आहे. आता तुझी वेळ आहे.